गोड गोजिरी लाज लाज रे सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती आणि घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। अचलपूर तालुका खरेदी विक्री संघाची 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली। या निवडणुकीनंतर 12 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करत निकाल घोषित करण्यात आले। या निवडणुकीत एकूण सहकार व समता पॅनल असे 2 पॅनल मुख्य निवडणूक रिंगणात होते। आज आलेल्या निकालांमध्ये सहकार पॅनलला 5 तर समता पॅनलला 12 उमेदवार विजयी ठरले आहेत। एकंदरीत समता पॅनलची सत्ता अचलपूर खरेदी विक्री संघावर पाहायला मिळालेली आहे। समता पॅनलचे नेतृत्व विद्यमान आमदार बच्चू कडू तर समता पॅनलचे अजय पाटील टवलारकर व आनंद काळे यांच्या नेतृत्वात समता पॅनलची उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, तर सहकार पॅनलकडून बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्या गेली होती। आज लागलेल्या निवडणूक निकाल हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहेत। एकीकडे 3 गटांचे एक पॅनल असताना सहकार पॅनलने वैयक्तिक मतदारसंघातून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपली मतमोजणी दरम्यान मतदारांनी केलेले मतदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्याचे दिसून आलेले आहे। सेवा सहकारी प्रतिनिधी मतदारसंघातून सर्वात आधी मतमोजणी करण्यात आली असता 8ही संचालक समता पॅनलचे विजयी झाले आहेत। त्यात प्रभुदास ठाकरे हे 3ऱ्यांदा खरेदी विक्री संघात निवडून आले आहेत। त्याचप्रमाणे निशिकांत तायडे, श्रीकांत चराटे सोबतच विलास बोंडे, नंदा संजय चरोडे, गजानन बानाईत हे पण खरेदी विक्री संघात 2ऱ्यांदा निवडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे जशवंत तरवले हे अचलपूर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्षही या निवडणुकीत विजयी झालेले आहेत। अशा प्रकारे 8 उमेदवार समता पॅनलचे विजयी झालेले आहेत, तर वैयक्तिक मतदारसंघातून अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून अशोक ठाकरे हे विजयी ठरलेले आहेत, तर मतदारसंघातून सहकार पॅनलचे अमेंद्र वर्मा हे विजयी ठरलेले आहेत। तर ओबीसी मतदारसंघातून ॲडव्होकेट विक्रांत चित्रकार हे विजयी झालेले आहेत, तर महिला मतदारसंघातून समता पॅनलच्या माया अतकरे तर सहकार पॅनलच्या रेखाताई चित्रकार ह्या विजयी ठरलेल्या आहेत। तर वैयक्तिक मतदारसंघाच्या 4 मतदारसंघातून सहकार पॅनलचे राजाभाऊ टवलारकर, त्याचप्रमाणे विकास अतकरे, बाळासाहेब उबाड हे 3 जण विजयी ठरलेले आहेत, तर समता पॅनलचे मुकुंद उबाड हे विजयी ठरलेले आहेत। एकंदरीत सहकार आणि समता पॅनलच्या या निवडणुकींमध्ये समता पॅनलचे वर्चस्व या निवडणुकीत प्रामुख्याने दिसून आलेले आहेत। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालेलं आहे। त्याचप्रमाणे अनेक अवैध मतांचाही मोठ्या प्रमाणात आकडा या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। अचलपूर खरेदी विक्री संघाची निवडणूक पहिल्यांदा अत्यंत चुरशीची ठरली होती, कारण राजकीयदृष्ट्या या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आलं होतं। ऐन वेळेवर निवडणुकीपूर्वी अनेक घडामोडी झाल्यात, पॅनलचे गठन झाले, पॅनलचे नाव गठीत करण्यात आले आणि त्यानंतर ही निवडणूक कोणाच्या बाजूने राहणार याकरता अचलपूर तालुक्यात चर्चा होत असताना ही निवडणूक समता आणि सहकार पॅनलमध्ये संपन्न झाल्यानंतर समता पॅनलला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालेलं आहे। या निवडणुकीच्या यशस्वीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी परेश उल्हाणे यांच्या नेतृत्वात सहाय्यक निवडणूक अधिकारी दहा तोंडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी प्रामुख्याने या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सक्रिय होती। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणाही या ठिकाणी कार्यरत होती। लवकरच अचलपूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड सुद्धा केल्या जाणार आहे आणि त्यावेळीही खऱ्या अर्थाने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोण होणार याची आता अनेकांना ओढ लागलेली आहे। तर दुसरीकडे या अचलपूर तालुक्यातील मतदारांमध्ये प्रामुख्याने 3 चित्रकार, 2 उभाड तर 2 अतकरे या निवडणुकीत विजयी ठरलेले आहेत आणि खरं तर वडगाव, भिलोणा आणि टवलार या 3 गावांचे मतदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असताना पत्रोड सर्कलमधीलही मतदारांनी हा विजय अत्यंत वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवत सहकार पॅनलच्या बाजूने मतदान केल्याचं चित्र या निवडणुकीदरम्यान दिसून आले आहे। सानू खान व मोनू सुडेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा।